नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर आणि बिल्डर डेव्हलपर चिंतन मुथा सर. हॅलो. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे मागच्या काही वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये काम करतात. इंजिनिअर म्हणून जरी त्यांनी करिअरला सुरुवात केली असली, तरी आज नाशिकमधले प्रतिष्ठित आणि नामांकित बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. आता हा त्यांचा सगळा प्रवास कसा होता, या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे, त्यांना आलेले अनुभव कसे आहेत आणि भविष्यातली वाटचाल कशी असणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार हॅलो. सर. नमस्कार, नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया थोडीशी हं. फ्लॅशबॅक पासून. ते हं. म्हणजे तुमच्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? आणि सिव्हिल इंजिनिअर बनण्यासाठी इन्स्पिरेशन कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात? काय सांगाल? बेसिकली माझं एज्युकेशन जे स्कूलिंग आहे, हं, ते रुरल प्लेसने होतं. मी डहाणूचा आहे हं. राहणारा. आधीपासून माझी फॅमिली पण डहाणूलाच राहते आता पण. ओके. मग आणि माझ्या वडिलांची पण इच्छा होती, तर हं, मी पण म्हणजे चांगला बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर बनावा. हं. म्हणून त्या हिशोबाने माझ्या वडिलांनी पण डिसिजन्स घेतले म्हणजे माझ्यासाठी. ओके. आणि मग डिप्लोमाला ॲडमिशन घेतली चांदवडला HSJB पॉलिटेक्निक. हं. आणि तिकडनं डिप्लोमा पास आउट होऊन हं. परत पुढे डिग्रीला आम्ही पुण्याला होतो, बरं. AISSMS कॉलेजला. हं. मग त्याच्यानंतर 4 फ्रेंड्स होतो, 4 मित्र होते आम्ही. तर आम्ही ठरवलं का सोबत आता काम स्टार्ट करायचं. तर मग आम्ही 2010 पासून आमची कन्स्ट्रक्शन फर्म स्टार्ट केली फॉर्च्यूनच्या नावाने. ओके. आणि टुडेज 15 इयर्स झाले, म्हणजे 15 वर्ष झाले अजूनपर्यंत. आम्ही भरपूर प्रोजेक्ट्स केले आणि आता फ्युचरमध्ये पण भरपूर प्रोजेक्ट्स करायचा आहे प्लॅन. वाह! क्या बात है! मग या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल, अकुशल कामगार किंवा प्रशिक्षित कामगारांचं प्रमाण यामध्ये फार मोठं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी ती हँडल करता सिच्युएशन? आता जे लेबर्सच्या संदर्भात हे म्हणजे तुम्ही विचारताय हं, बरोबर. हं, हं. तर लेबर्समध्ये असं आहे का, काही स्किल्ड लेबर्स पण आहेत आणि काही अनस्किल्ड पण आहे. पण हा सेक्टर जर आपण बघू तर हा कंप्लीटली अनऑर्गनाइज्ड सेक्टर आहे आणि याच्यात भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. अनऑर्गनाइज्ड होण्याच्या कारणामुळे ते प्लॅनिंग वगैरे ह्याच्यामुळे फॉलो होत नाही कधी. बरोबर, बरोबर. म्हणजे हा एक प्रॉब्लेम आहे. आहेच आहे येस. 100%. दुसरं आता तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा बिल्डर डेव्हलपर म्हणून काम करताय, तर तुम्ही बऱ्याचदा असं कस्टमरकडनं ऐकलंच असेल, की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता ते एखादा फ्लॅट आपल्याला अपेक्षित असतो. पण अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट या दोन्हीचा तुम्ही बॅलन्स कसं करता मग? बजेट हा स्पेसिफिकली रेट बेस्ड असतो आणि लोकेशनच्या हिशोबाने पण असतो. हं, हं, जर त्याचा लो बजेट असतो तर हं, त्याची रिक्वायरमेंट पण खूप जास्त नसते, कमी असते. हं. कारण बजेटच्या हिशोबाने. तर त्यांच्यासाठी आम्ही आम्ही अफोर्डेबल हाउसिंगमध्ये प्रोजेक्ट्स करतो. अच्छा. आणि आम्ही लक्झरियस सेगमेंटमध्ये पण काम करतो. हं, हं. आम्ही दोन्ही सेगमेंटमध्ये काम करतो. बरोबर. म्हणजे 1 BHK पासून तर 5 BHK पर्यंतचे प्रोजेक्ट्स आपण काम करतोय. बरोबर, बरोबर. हं. दुसरं तुम्ही आता नाशिकमध्ये जसं म्हटलात तसं या दोन्ही याच्यासाठी काम करताय. मग नाशिक जिल्ह्याशी रिलेटेड एक प्रश्न आहे. म्हणजे हं. नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन हं. एक इंजिनिअर आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून तुम्हाला विचारलं, तर हं. तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात, कुठले सेक्टर येतात, ज्या सेक्टरवर आता गव्हर्नमेंटनं काम करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जर एक आपल्याला नाशिकचा सर्वांगीण विकास हं. येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये बघायचा हं. असेल तर? नाशिकमध्ये आता गव्हर्नमेंटचं इन्व्हेस्टमेंट तर खूप आहे. हं, म्हणजे आपण जर बघितलं तर एक्सप्रेसवेज कनेक्ट होत आहेत. तिन्ही बाजूने एक्सप्रेसवेचे प्रोव्हिजन्स केलेत गव्हर्नमेंटनी. हं, हं, त्यामुळे बिझनेस तर येणारच आहे. पण सोबत आय-टी सेक्टर पण आला पाहिजे नाशिकला. हं, त्याच्याने हं. खूप जास्त बूम भेटेल. बरोबर. एज्युकेशनल सेक्टरमध्ये पण भरपूर म्हणजे कॉलेजेस आहेत. हं. पण अजून त्यांची क्वांटम वाढल्या पाहिजे. ओके. त्याच्यामागे गव्हर्नमेंटनी फोकस केलं पाहिजे. हं, हं. त्याच्यामुळे निअर बायचे जे हं, लोकं आहेत, हं. त्यांना चांगले स्किल डेव्हलपमेंट्स होतील. हं, हं, त्यांना हं. चांगलं क्वालिफिकेशन भेटेल हं, हं. आणि पुढे नाशिक नाशिक जिल्ह्याकरताच ते उपयोगी राहणार आहे पुढे. बरोबर, बरोबर. पण अशा वेळेला मग प्रशासनानं काय स्टेप्स घेतल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासन तर स्टेप्स घेते, पण आता लोकांचं पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे. स्वतःहून बरोबर. थोडे पुढे येणं हं, हं, हं. आणि जे फॅसिलिटीज गव्हर्नमेंट देत आहे, तर ते बरोबर. अवेल करणं. ओके, ओके. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता? क्वालिटी सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके. दुसरं आहे ट्रस्ट फॅक्टर आहे. हं, का हं. आता आम्ही
ज्यांच्यासोबत काम करतोय, जसं आयकॉन स्टील सोबत आहे आम्ही. तर आमचं यांच्यासोबत खूप जुनं रिलेशन आहे. बरोबर. आणि त्यांचे जे वे ऑफ वर्किंग आहे, प्रत्येक लॉट सोबत टेस्ट रिपोर्ट्स वगैरे देणं वगैरे सगळं. आणि आम्ही पण आमच्याकडनं थर्ड पार्टी टेस्ट करतो. तर आतापर्यंत आमच्याकडे त्यांचा रिझल्ट इज व्हेरी गुड. ओके, ओके. दुसरं असं आहे की जेव्हा आयकॉन स्टीलचं तर तुम्ही बोललात की तुम्ही नेहमी वापरता. पण त्यांच्या सर्व्हिसबद्दल, कॉस्टबद्दल, अवेलेबिलिटी, डिलिव्हरीबद्दल त्याबद्दल काय तुमचं मत आहे? नाही, दे आर व्हेरी मच प्रॉम्प्ट. म्हणजे ओके. आतापर्यंत आम्हाला डिले हा कधीच फेस झाला नाहीये. ओके. आणि कधी-कधी आमच्याकडनं पण डिले होतो, पण आम्ही रिक्वेस्ट करतो, "सर मला थोडंसं अर्जंट आहे." तर ते इमिडिएटली ते आम्हाला प्रोव्हाईड करून देतात. म्हणजे आतापर्यंत आम्ही वी आर व्हेरी मच सॅटिस्फाईड विथ आयकॉन स्टील. क्या बात आहे! दुसरा आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो तुमचा कायम आवडतीचा आहे किंवा जो फेव्हरेट आहे किंवा जो कायम लक्षात राहील असा? भरपूर प्रोजेक्ट्स केले सर मी. हो ना, म्हणूनच मी विचारलं की त्यातला एकच निवडायचा आहे. हे सगळ्यात टफ आहे त्यातलं. व्हेरी मच डिफिकल्ट. हो. सगळे जसं ॲज अ ग्रुप आम्ही जे प्रोजेक्ट्स केले, भरपूर प्रोजेक्ट्स आम्हाला चॅलेंजिंग होते. एक्सपिरियन्स पण कमी होता. पण आम्हाला लोकांनी पण म्हणजे जे बिल्डर्स आहेत, जे इंडस्ट्रीज सेक्टरचे आहेत, त्याने आमच्यावर चांगलं फेथ दाखवला आणि आम्हाला त्याने अवॉर्ड केले प्रोजेक्ट्स. आम्ही पण त्यांचं फेथ कधी आम्ही हे नाही होऊ दिलं, म्हणजे डिस्टर्ब होऊ नाही दिलं. बरोबर, तर बरोबर. आम्ही भरपूर प्रोजेक्ट्स केलेत. हॉस्पिटलचा केला आहे. हो, हो. हॉस्पिटलमध्ये कॅन्सर हॉस्पिटल केलं होतं. तर त्याच्यात रेडिएशन रूम हा सर्वात डिफिकल्ट स्ट्रक्चर असतो. ओके. हो. तर तो स्ट्रक्चर आम्ही केला आणि दॅट वॉज मच चॅलेंजिंग. आणि मी स्वतः त्या प्रोजेक्टवर 36 अवर्स, 48 अवर्स मी साइटवरच झोपायचो त्या प्रोजेक्टसाठी. क्या बात है! जेव्हा रेडिएशन रूम कास्टिंगचा होता. तो प्रोजेक्ट आम्ही जळगावमध्ये केला होता. अच्छा. मग आम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज भेटल्या. 2018 पासून मी 25 स्टोरी टॉवरचं पण काम स्टार्ट केलं होतं. म्हणजे मला एक प्रोजेक्ट खूप चांगलं, म्हणजे आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. वन ऑफ द आयकॉनिक प्रोजेक्ट ऑफ नाशिक, द एम्पायर म्हणून आहे. हो, हो. भाविक ग्रुपचं प्रोजेक्ट आहे. तर त्यांचा पण प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केला आणि खूप चांगलं झालं. म्हणजे पर एलिव्हेशन, लाईन लेवल, क्वालिटी, इट वॉज व्हेरी मच गुड अँड इट वॉज व्हेरी मच चॅलेंजिंग ऑल्सो टू वर्क. ओके. डबल बेसमेंट आहे. क्या बात है! आणि प्रेझेंटली आमच्याकडे अजून एक प्रोजेक्ट आहे जो तो पण चॅलेंजिंग आहे. वी हॅव वेंट 40 फीट बिलो फॉर बेसमेंट. We have 4 basements, almost means 3.5 basement we क्या have. बात है! हाँ. So we have completed all basement work also. And the building is having multiple commercial fronts, shopping mall, multiplexes, banquet halls, provision for hospital. तो एक प्रोजेक्ट आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे आणि तो इट्स इन प्रोग्रेस आणि शेड्यूल मध्ये आम्ही काम करतोय. क्या बात आहे! आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये जे आता नवीन तरुण इंजिनियर्स येत आहेत तुमच्यासारखेच, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ज्युनियर्सना? आणि ती जर्नी तुमच्यासारखी जर त्यांना बिल्डर डेव्हलपर पर्यंत पण न्यायची असेल भविष्यात, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? सेल्फ कॉन्फिडन्स खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्किल्स वाढवणे खूप जरुरी आहे. स्किल्स असेल तर तुमचं प्रोग्रेस निश्चिंत आहे. ओके. तर ते इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर चिंतन मुथा सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे स्किल बेस्ड इंडस्ट्री आहे आणि यामध्ये जसं आपण एकदा कधी-कधी म्हणतो की एखाद्या डॉक्टरकडनं चूक झाली तर एकच जीव जाऊ शकतो, पण जर एखाद्या इंजिनियरकडनं किंवा बिल्डरकडनं चूक झाली तर अनेक किंवा शेकडो प्राण जाऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ही स्किल बेस्ड इंडस्ट्री असल्यामुळे त्यामुळे तुम्ही चांगला एक्सपिरियन्स घ्या, मगच या क्षेत्रात काम करायला सुरुवात करा. तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून व्हावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.